येत्या 15 दिवसात आचारसंहिता लागणार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा. मवियासह महायुतीत जागा वाटपावरून हालचाली सुरू. अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार. विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही. देवगिरीवरील बैठकीमध्ये हमी. मुंबईतील 36 जागांवर लवकरात तोडगा काढण्यावर मवियाची खलबत. मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा. मेरिटनुसार जागा वाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. त्यांचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नाशी असतो. राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण. हृदयविकारानं नव्हे तर अवयवांना इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर. राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनात भीती निर्माण केली. माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अनिल बोंडे आक्रमक. राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही. वाचाळ विराण विरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार. बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक.